सागरच्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण इथं करताना पाहायला मिळालं. हेमंतच्या बॅटमधून येत आहेत 4 धावा. 4 धावेने स्वतःचं आणि संघाचा श्रीगणेशा करतोय. धाव फलक खोलतोय. मंगेश आणि हेमंत ही जोडी, प्रारंभीची जोडी केवणी दिवे संघाकडून. पुन्हा एकदा सागर सज्ज होतोय अराउंड दी विकेट. यावेळेस फुलवलेंचा चेंडू भिरकावून प्रयत्न, लिडिंग एज, आणि यावेळेस जावं लागेल हेमंतला बाहेर. पहिल्या विकेटचं पतन 4 या धाव संख्येवर. सुरेख गोलंदाजी यावेळेस सागर कमबॅक करतोय. पहिल्या चेंडूवरती 4 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर मात्र स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज, सलामीचा फलंदाज हेमंत याला तंबूमध्ये धरण्याचं काम करतोय सागर. अफलातून एफर्ट, चांगली गोलंदाजी. आज कालिका माता स्पोर्ट्स कासरवडोलीच्या गोलंदाजाचा बोलबाला राहिलेला आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये. यावेळेस ऑफ स्टिकच्या थोडासा बायाचा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. सुरेख गोलंदाजी प्रभावित केलंय आज कासरवडोली गावातील या खेळाडूंनी. व्यवस्थित लाईन आणि लेंथने गोलंदाजी करत असताना विणे येतोय. 1 डाऊन. अरुण विकेट. सागर पुन्हा एकदा यावेळेस खालच्या दिशेला राहतोय. संदीप येते चूक करतोय. दरम्यान 1 धाव अर्जित केली जाते. अंकित होत आहे स्कोर कार्ड वरती धावा 5 धावा, 1 गडी बाद, 5 केवणी दिवे संघाची. खूप रोमांचित मॅच झाली होती. मागचा सामना आपण बघित असाल तर 1 बॉलमध्ये 2 धावा हव्या होत्या रियांश 11 कळवा या संघाला. मात्र तितक्याच चपळाईने जयेशने चेंडू रिलीज करण्याआधीच मंकड विकेट घेतला आणि विजय संपादन केलं आणि तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. पाहूया या सामन्यामध्ये कोणता संघ विजय प्राप्त करतोय आणि सुपर 3 मध्ये प्रवेश करतोय. गावदेवी स्पोर्ट्स कुलशेत आयोजित थर्स्टी कप आपण पाहता तर दुसऱ्या दिवसातील शेवटचा अखेरचा निर्णायक सामना. दरम्यान सागर पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस मोठा फीट बघायचा आहे. लांबी जास्त, उंची कमी, आणि परावर्तित होतोय जेलमध्ये. दुसऱ्या विकेटचं पतन 5 या धावसंख्येवर. तर 5 या धावसंख्येवरती दुसरा गडी बाद होतोय. अफलातून गोलंदाजीचा एफर्ट इथं पाहायला मिळतोय सागरच्या माध्यमातून. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक हाताळत असताना सलामीच्या आलेले 2 फलंदाजांना तंबूच्या आश्रयाला धरण्याचं काम यावेळेस सागर करत असताना सलामीची जोडी मात्र डगआउटमध्ये धाडतोय यावेळेस सागर. 5 या धावसंख्येवरती 2 गडी बाद होत आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. पहिलं षटक मार्गस्थ. मात्र यावेळेस कोणते खेळपट्टीवरती निलेश, मागच्या सामन्याचा हिरो, ज्याने 3 षटकार लगावून आपल्या संघाला एक चांगली धावगती प्राप्त करून दिली होती, तोच निलेश यावेळेस नॉन स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा सागर सज्ज होतोय शेवटचं चेंडू रिलीज करण्यासाठी. सामना करतोय 1 डाऊन बॅट्समन विनय. यावेळेस वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडूची सांगता. षटक समाप्त होतं क्रमांक 1. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतात धाव फलकावरती केवणी दिवे स्पोर्ट्स केवणी दिवे संघाच्या. त्या म्हणजेच 2 गडी बाद, 5 धावा. मागच्या सामन्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार ज्याने प्राप्त केला होता तोच हा फलंदाज निलेश केवणी दिवे संघाचा. हा सामना झाल्याच्या नंतर पारितोषिक वितरण होईल. त्यावेळेस निलेश यांना सामनावीरचा पुरस्कार देण्यात येईल. तर वळूया मॅचकडे.
पहिलं षटक टाकत असताना कासरवडवली संघाने मात्र दबदबा कायम ठेवला आहे या स्पर्धेमध्ये. आपला अफलातून कामगिरी, ज्या प्रकारची गोलंदाजी पहिल्या सामन्यापासून पाहायला मिळाले तीच शेवटच्या सामन्यापर्यंत तोच प्रदर्शन गोलंदाजीच्या जोरावरती कालिका माता स्पोर्ट्स कासरवली या संघाचं आपल्याला इथे पाहायला मिळतंय. दरम्यान दुसरं षटक घेऊन येतोय विघ्नेश, तेच तरार गोलंदाज. राईट मोरचा मारा यावेळेस फुल टॉस होता. हा चेंडू खराब होता, जायला हवा होता बाउंड्री लाईनच्या बाहेर, मात्र निलेश व्यवस्थित एलिमिनेशन करत नाहीये. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. सुरेख गोलंदाजी पुन्हा एकदा विघ्नेश. खूपच वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न विघ्नेश यांचा. राईट आर्म ओव्हरचा मारा करत असताना सामना करतोय निलेश. बिनबाद खेळी केली होती मागच्या सामन्यामध्ये. पाहूया तशा प्रकारची खेळी या सामन्यामध्ये करता येईल का निलेश याला. ज्यावेळेस मोठा बिग हिट करण्याचा प्रयत्न, धावचीतची संधी, आता मात्र धावचीत होईल का. मात्र काय होतंय, ओव्हर थ्रो आणि ओव्हर थ्रो. अतिरिक्त धाव मिळते यावेळेस केवंडी दिवे संघाला. एका धावेने धावसंख्या बऱ्याच वेळानंतर पुढे सरकताना दिसते स्कोअर कार्डवरती. 6 धावा, 2 गडीबाज, 6 अशी धावसंख्या केवंडी दिवे संघाची. अशाच प्रकारची धावगती होती मागच्या सामन्यामध्ये सुद्धा. मात्र शेवटच्या चेंडूवरती जे शेवटच्या षटकामध्ये 3 षटकार लगावले निलेशने आणि एक चांगली धावगती प्राप्त करून दिली केवंडी दिवस संघाला. तशाच प्रकारची काहीतरी खेळी यावेळी सुद्धा करावी लागेल. मात्र विघ्नेश काय गोलंदाजी होते, अचूक टप्पा, भेदक मारा गोलंदाजी करत असताना, व्यवस्थित लाईन आणि लेंथने गोलंदाजी करत असताना 18 ते 20 पावलांचा अंतर. वेगवान तेज तरार गोलंदाज आपल्या हाईटचा व्यवस्थित फायदा घेत असताना यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेल घेण्याचा प्रयत्न संदीप, झेलच्या खाली, मात्र पुन्हा एकदा चूक होते संदीपकडून आणि यावेळेस झेल सुटतोय विनयचा. एक सुवर्ण संधी मिळते विनय याला, आयुष्यमान भवचा आशीर्वाद मिळतोय. पाहूया विनय या संधीचं सोनं करेल का, आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी खेळत असताना एक चांगली खेळी करेल का. मात्र विघ्नेश, कौतुक करेन मी विघ्नेशचं, आपल्या हाईटचा पुरेपूर इथे फायदा करत असताना काय गोलंदाजी करतोय. चेंडू रिलीज करताना त्याची बॉडी लँग्वेज सांगते, त्याचं हात सांगतोय अफलातून काय स्पीड आहे. पुन्हा एकदा फुलटोस होता, थोडासा आपला मदत क्षेत्ररक्षक, त्याचा फायदा पापणी लवताच एका धावेचं रूपांतर इथे 2 धावांमध्ये घेत असताना खूपच सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. विनय आणि निलेश या 2 फलंदाजांमध्ये दुहेरी धाव इथे अर्जित केली जाते आणि दुहेरी धावेने धावसंख्या स्कोअर कार्डवरती अंकित केली जाते 9 धावा. मात्र विघ्नेशचं कौतुक करेन, 4 चेंडू हाताळतोय फक्त आणि फक्त 4 धावा खर्च करतोय. अफलातून गोलंदाजी, अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. दुसऱ्या षटकाचा विघ्नेश गोलंदाजी मार्कवरती. कालिका माता स्पोर्ट्स वडवली संघाकडून खेळत दरम्यान 5वा बॉल घेऊन जाईल विघ्नेश. राईट आर्म ओव्हरचा मारा, डावखुरा घातक फलंदाज निलेश या फलंदाजासाठी. यावेळेस मात्र रडार मध्ये चेंडू डाऊन दी ग्राउंड, चेंडू ट्रॅव्हल होतोय सी मारेशा पार, षटकार. या 7 धावा देऊन जात आहेत केवढी दिवस संघाला. स्कोअर कार्डवरती धावा आहेत 15 धावा. शेवटचा बॉल ज्या वेळेला फुलरलेनचा चेंडू मिळाला निलेशाला, तो चेंडू झाला सीमारेषेबाहेर. पाहूया शेवटच्या चेंडूवरती किती धावा येत आहेत. राईट मोरचा मारा, यावेळेस शॉट ऑफ लेन होता, हाफ ट्रॅकर होता, उडवून दिलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषेबाहेर.
काय बॅटिंग करतोय निलेश. बॅक टू बॅक दोन षटकार लगावून आपल्या संघाला नेऊन ठेवतोय 21 या धावसंख्येवरती. अफलातून बॅटिंग मात्र चुकी करतोय इथे म्हणजेच विघ्नेश. पहिले 4 चेंडू खूप चांगले हाताळले होते. 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र 2 चेंडूवरती 2 षटकार लगवावले आणि आपल्या संघाला नेऊन ठेवलं 21 या धावसंख्येवरती. अफलातून बॅटिंग परफॉर्मन्स बाय निलेश. केवळी दिवे संघाकडून खेळत असताना मात्र आज त्याचा दिवस आहे असं सांगत असताना आपल्या गावासाठी खेळत असताना काय खेळी खेळतोय. प्रत्येक सामन्यामध्ये षटकारांची बरसात करून आपल्या संघाला तिसऱ्या फेरीपर्यंत पोहोचवले निलेश याने. यावेळेस गोलंदाजी मार्कवरती सुयश पाटील. सुयश मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. पाहूया या सामन्यामध्ये तशाच प्रकारची गोलंदाजी होईल का. जवळजवळ 10.5च्या सरासरीने चाललाय तो म्हणजेच केवळी दिवे हा संघ. पुन्हा एकदा सुयश पाटील यावेळेस गोलंदाजी मार्कवरती. राईट ओव्हरचा मारा. सामना करेल विनय. यावेळेस हाफ टॅकर धावून देण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव निश्चितच धावून पूर्ण केली जाईल आणि 2 धावा बघता बघता पूर्ण केल्या जात आहेत. तेवीस धावा स्कोअर कार्ड वरती. चांगली गोलंदाजी सुयश पाटील यांच्या मार्फत आपल्याला इथं पाहायला मिळतंय. कासर वडवली गावातील एक उभरता सितारा म्हणून ज्याच्याकडं पाहिलं जातं तोच हा खेळाडू. नवोदित खेळाडू आहे मात्र अफलातून बॉलिंग एफर्ट आपल्या गोलंदाजीमधून इथं दाखवत असताना सुयश यावेळेस आखुट्टपणे चेंडू उंच मारण्याचा प्रयत्न बघायचा आहे. झेल होतोय का आणि इथे कोणतीही चूक होत नाहीये. यावेळेस विनयच्या खेळीचा अंत 23. सुयश यश करतोय. आपल्या दुसऱ्याच बॉलवरती सुयशला यश मिळतंय. विनय वंडावणाला फलंदाज ह्याला तंबूमध्ये धरण्याचं काम करत आहे. सुयश 23 या धावसंख्येवरती तिसरा हादरा. दरम्यान तिसरा चेंडू घेऊन जाईल. यावेळेस षटकारांची हॅट्रिकची संधी आहे निलेशला. साध्य होईल का. यावेळेस फुलवलेंचा चेंडू. सुरेख गोलंदाजी. अफलातून एफर्ट पाहायला मिळतोय. सुयश पाटील उभरता सितारा 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्चिक करतोय आणि 1 गडी बाद करण्यास यश संपादन करतोय असाच हा गोलंदाज सुयश पाटील. सुरेख गोलंदाजी. सेट झालेला बॅट्समन आहे निलेश मात्र त्याला रोखून ठेवण्याचं काम यावेळेस सुयश करत असताना. दरम्यान चौथा बॉल. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि इथे कोणती चूक होत नाही. आणखीन एक मोठा धक्का निलेशच्या रूपाने. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन इथे आपल्याला पाहायला मिळतंय. सुयश पाटील
सुयश पाटील यश संपादन करत असताना अफलातून एफर्ट ज्या वेळेस हावी झाले होते फलंदाज विघ्नेश याच्यावरती, मात्र सुयशवरती त्याचा कोणताही प्रभाव पडला नाही. 4 चेंडू हाताळतोय, फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करतोय आणि 2 मोठे हादरे देतोय केवडी दिवे या संघाला. दरम्यान 5वा चेंडू घेऊन जाईल सुयश, सामना करतोय भावेश. यावेळेस अफलातून सुरेख चेंडू ऑफस्टिकच्या थोडासा बाहेरचा टाकलेला बॉल. दरम्यान 1 धाव सहजरित्या इथे धावून पूर्ण केले जाते एक्स्ट्रा रननी. ओव्हर थ्रो झाला होता, तर 1 धाव मिळते आणि एका धावेने बऱ्याच वेळानंतर आता धावगती पुढे सरकते. स्कोअर कार्डवरती अंकित होते धावा, 24 धावा. खूप चांगली गोलंदाजी, कौतुक करायला हवं या होणार खेळाडूचं. नवोदित खेळाडू आहे, मात्र विदाऊट टेन्सने बॉलिंग करत असताना शेवटचा बॉल यावेळेस हाफटाकडे होता. ओढून देण्याचा प्रयत्न, व्यवस्थित एलिव्हेशन होत नाहीये. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, दुसऱ्या धावाचा घातक प्रयत्न होईल का? मात्र चांगला निर्णय, चांगली कॉलिंग यावेळेस भावेशकडून इथे पाहायला मिळतंय. नोचा कॉल दिला आणि यावेळेस षटक इथे समाप्त होतोय. अफलातून गोलंदाजी, सुयशचं मी कौतुक करेन. फक्त आणि फक्त 4 धावांचं षटक हाताळलं आणि 2 गडी बाद केलं सुयशने. दरम्यान षटक समाप्त होते क्रमांक 3. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झळकतायत धाव फलकावरती, त्या म्हणजेच 4 गडी बाद 25 धावा. 4 गडी बाद 25. केवणी दिवे या संघाची धावसंख्या. शेवटचं अखेरचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी होतंय सज्ज गोलंदाज विवेक. विवेक येतोय शेवटचं अखेरचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी. सामना करतोय केदार. यावेळेस फुललेंचा चेंडू खोदून खेळण्याचा प्रयत्न, मात्र फक्त 1च धाव यावेळेस देऊन जाईल केवणी दिवे या संघाला. 26 धावा. खूप चांगला प्रयत्न होतोय धावांवरती अंकुश लावण्याचा. खूप वेगाने धावा जमा केल्या होत्या 2 षटकांमध्ये. 21 धावा जमा केल्या होत्या. तदनंतर मात्र काय वापसी केले सुयश पाटीलने. फक्त 4 धावांचं षटक हाताळलं. तदनंतर मात्र गोलंदाज आलाय तो म्हणजे विवेक. तोही त्याच प्रकारची गोलंदाजी, राऊंड द विकेट मारा करत असताना भावेशला यावेळेस फुलवलेंचा चेंडू वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडूची सांगत आहोत आहे. अफलातून गोलंदाजी. फक्त आणि फक्त विघ्नेशच्या त्या शेवटच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार लगावले, अन्यथा कोणत्याच गोलंदाजाने मोठे फटके खेळून दिले नाही आहेत केवणी दिवे या संघाला. पुन्हा एकदा सज्ज होतोय विवेक आपल्या गोलंदाजी मार्कमध्ये. अराउंड द विकेटने भावेशसाठी. भावेशने सुद्धा चांगली खेळी केली होती. यावेळेस चांगला फटका आहे, मात्र चेंडू ट्रॅव्हल होईल डिक्लेअर झोनमध्ये. धावा मिळतील त्या म्हणजे फक्त 1. सत्तावीस धावा झालेल्या आहेत. अजूनही 3 बॉलची गरज. तीन चेंडू शिल्लक आहेत. विवेक यावेळेस आणखीन एक यॉर्कर. क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं त्याचा योग्य इथं वापर करत असताना विवेक अफलातून गोलंदाजी. काय एफर्ट देतोय. कासर वडवली गावातील सर्वच्या सर्व जे गोलंदाज आहेत मला प्रभावित केलं आजच्या या दिवसामध्ये. मोठे फटके खेळून देत नाही आहेत आणि धावांवरती अंकुश लावण्याचं काम यावेळेस हे गोलंदाज करत असताना. दरम्यान शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. भावेश आहे खेळपट्टीवरती, मात्र भावेश यावेळेस मोठा फटका बघायचा आहे. डीप मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सी मारेशा पार येतोय आणखी येत खणखणात. अफलातून भावेशला तुम्ही थांबवू शकत नाही आहात. भावेश एक होनहार खेळाडू. या 6 धावेने केवणी दिवे संघाचे धावफलक सांगते 33 धावा स्कोअर कार्डवरती.
दरम्यान शेवटचा चेंडू, या चेंडूवरती किती धावा येत आहेत पाहावं लागेल. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यॉर्कर लाईनचा चेंडू, धावचीतची अपील आणि यावेळेस अपील स्वीकारली जाते. धावचीतच्या रूपाने बाद होतोय तो म्हणजे फलंदाज केदार. 33 फलकावरती 33 धावा, 34 धावांचं आव्हान ठेवलंय. 24 चेंडू आणि 34 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे कासरवडवली संघासमोर केवणी दिवे या संघाने. तर तुर्तास थांबतोय, लगेचच वळूया दुसऱ्या इनिंगकडे. तत्पूर्वी आपण ऐकूया एक सुमधुर संगीत. थर्स्टी कपच्या या चमचमत्या ट्रॉफ्या उद्याच्या दिवसामध्ये आणखीन व्यासपीठ हे भरलेलं दिसेल. तर वळूया सामन्याकडे. दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. 24 चेंडूंमध्ये 34 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे कालिका माता स्पोर्ट्स कासर वडवली या संघासमोर केवणी दिवे या संघाने भिवंडी बनाम घोडबंदर ठाणे असा हा सामना हेमंत पहिल्या षटक हाताळत असताना सामना करतोय. सलामी चालला फलंदाज संदीप, मागच्या सामन्याचा हिरो. यावेळेस सुरुवात करत असताना कासर वडवली संघाच्या धाव फलकाचं पहिला धाव घेऊन आता स्वतःचं आणि संघाचं श्रीगणेशा करतोय. धाव फलकाचं संदीप. दरम्यान संदीप भोईर नॉन स्ट्रायकिंग एंडला तर सागर पाटील यावेळेस स्ट्रायकिंग एंडला.
एक अष्टपैलू खेळाडू कासरवली गावातील पहिल्याच बॉलला भिरकावून देण्याचा प्रयत्न, धावचीची संधी, काय होतंय आता मात्र सागरला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने, काय गरज नव्हती, हातात चेंडू होता, धाव आता मात्र रंगत वाढते या सामन्यामध्ये, चुरस वाढते या शेवटच्या आजच्या दिवसाच्या शेवटच्या सामन्यामध्ये. सुपर 3 मध्ये प्रवेश करण्यासाठी दोन्ही संघ झुंज देत असताना हेमंत पाटील गोलंदाजी मार्कवरती अराउंड दी विकेटने निलेशसाठी यावेळेस संदीप शरीराचा वेध घेत असताना मात्र एक धाव रोखू शकत नाहीयेत. एक धाव इथे मिळते, धावा कशाही येऊ द्यात मात्र ते येणं गरजेचं यावेळेस कासर वडवली गावासाठी, कासर वडवली कालिका माता संघासाठी. दरम्यान पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना अफलातून एफर्ट देतोय हेमंत. दरम्यान चौथा बॉल सामना करतोय हर्ष पाटील. हर्ष पाटील ऑन फायर, आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती मोठा फटका इथं पाहायला मिळतोय. मात्र आहेत त्यांनी जो डिसिजन दिलाय तो डिसिजन शेवट असेल. विनंती असणार आहे चला केवणी संघ, विनंती असणार आहे आमच्या विनंतीला मान द्या. कमिटीकडून इथे तुम्हाला वॉर्निंग येते की आपण स्पीडअप व्हा. आम्ही कोणाची बाजू इथे घेत नाहीयेत. जे पंच आहेत तो निर्णय देणार, व्यवस्थित देणार. दीपक तो बोलत आहे, दीपक. चला पंच आपल्या जागेवरती जा आणि डिसिजन आपला जो आहे तो डिसिजन क्रिएट करा. चला पंच आपल्या जागेवरती जा आणि डिसिजन द्या. इथं बाउंड्री लाईन पंच आहेत, आमचे सीमारक्षक आहेत, ते सीमेचा जो डिसिजन देणार तो नक्कीच देणार. चला आता आपण स्पीडअप व्हा. केवणी दिवस संघ, आम्हाला आपल्याला विनंती असणार आहे आपण वादविवाद करू नका प्लीज. केवणी दिवस संघ, वेळ खूप होत आहे, 6:30 वाजत झाले जवळजवळ. जो डिसिजन आहे तोच डिसिजन दिला जाईल. रसिक प्रेक्षक आहेत आमचे, मायबाप, तसेच बाउंड्री पंच पण सुद्धा आहेत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि पंचांव्यतिरिक्त कोणी मैदानामध्ये राहू नका. चला आपण बाहेर या लगेचच. तर षटकार येतोय, या षटकारच्या साहाय्याने आता मात्र अफलातून बॅटिंगचं प्रदर्शन इथं हर्ष पाटील आल्या आल्याच पहिल्याच बॉलवरती षटकार मारून आपलं खातं खोलतोय. तर संघाला निवडून देतोय, म्हणजे 8 या धावसंख्येवरती 4 बॉल झालेले आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना हेमंत वरती प्रहार इथं केला जातोय. हर्ष पाटील अफलातून 34 धावांचं
आव्हानाचा पाठलाग करत असताना कालिका माता स्पोर्ट्स कासर वडवली संघ 8 या धावसंख्येवरती. यावेळेस आणखीन एक बिग हिट, मोठा फटका, आणखीन एक बॅक टू बॅक सेकंड सिक्सर. अफलातून बॅटिंगचं लाजवाब प्रदर्शन. हर्ष पाटील ऑन फायर. बॅक टू बॅक 2 बॉलवरती एका चांगल्या गोलंदाजावरती प्रतिकार करतोय हर्ष पाटील. अंडर 19चा हा प्लेअर मात्र काय बॅटिंग करतोय. अफलातून 14 धावा स्कोर कार्ड वरती. हॅट्रिक साध्य होईल का षटकारांची. यावेळेस मात्र चांगला चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू आहे. सन्मान देण्याचं काम यावेळेस हर्ष पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. 1 गडी बाद 14 अशी धावसंख्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 20 धावा हव्या असणार आहेत विजयासाठी कालिका माता स्पोर्ट्स कासर वडवली या संघाला. हर्ष पाटील नवोदित खेळाडू आहे. कासर वडवली गावातील. कमी वयामध्ये जास्त नाव कमवण्याचं इथं प्रयत्न असणार हर्ष पाटील यांचं. 18 चेंडू आणि 20 धावा विजयासाठी. 18 बॉल 20 रन चालू असणारा सामना आपण पाहत आहात. केवणी दिवे सोर्स, केवणी दिवे विपक्ष कालिका माता स्पोर्ट्स कासर वडवली. 18 बॉल 20 रन. यावेळेस केदार येतोय गोलंदाजी मार्क वरती. सामना करतोय सलामीचा फलंदाज संदीप भोईर. भरपूर वर्षाचा अनुभव या बॅट्समनला. 40+ फॉर्मॅट मध्ये सुद्धा खेळत असतो हा प्लेयर. दरम्यान यावेळेस कालिका माता संघासाठी खेळतोय. पहिल्याच बॉल वरती आक्रमण, डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा बाहेर. षटकार. संदीपची बॅट तळपते. ज्या प्रकारे हर्षने सुरुवात केली तशाच प्रकारची यावेळेस खेळी करत असताना संदीप भुईर केदारच्या पहिल्याच बॉलवरती 6 धावेने केदारचं स्वागत करतोय आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवतोय ते म्हणजेच 20. आणि यावेळेस हापट्या करता ओढून देण्याचा प्रयत्न. धावचीची संधी आहे मात्र एक चोरटी धाव इथे घेतली जाते संदीप आणि हर्ष यांच्या माध्यमातून. 21 धावा स्कोर कार्ड वरती. अजूनही जवळजवळ 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावा हव्या असतील विजयासाठी त्या म्हणजे 13. 16-13चं इक्वेशन. खूप सामना जवळ नेऊन ठेवतोय कालिका माता स्पोर्ट्स कासर वडवली हा संघ. कासर वडवली गावातील एक जागृत देवस्थान कालिका माताचं मंदिर याच्या नावाने हा संघ खेळत असतो. यावेळेस राईट मोरचा मारा, आणखीन एक बॅक टू बॅक 3रा षटकार यावेळेस येतोय हर्ष पाटीलच्या बॅट मधून. सुरेख फलंदाजी करत असताना हर्ष पाटील ऑन फायर. ॲटमोरचा मारा. यावेळेस दबावाच्या खाली गोलंदाजी करत असताना गोलंदाज वाईटचा इशारा. आणखीन 6 धाव्यांची गरज. अफलातून एफर्ट इथं पाहायला मिळतोय. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होते. ज्यावेळेस आणखीन एक मोठा हिट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा सहजरित्या धावून पूर्ण केल्या जात आहेत. अजूनही 4 धाव्यांची गरज असणार आहे विजयासाठी. थोड्याशा अंतरावरती उभे आहे
तो म्हणजेच कालिका माता संघ. कालच्या दिवसामध्ये नरेश स्पोर्ट्स कासरवडवली हा संघ सुपर 3 मध्ये पोहोचलेला आहे. आजच्या दिवसामध्ये काय हा सामना दोन्ही स्टाईलनी फिनिश करतोय. हर्ष पाटील ऑन